एक मुलगी वडिलांना त्यांच्या वाढदिवसात सरप्राईज देण्यासाठी घरी येणार होती, परंतु वडिलांना सरप्राईज देण्याचं हे तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पुण्यात 18-19 मेच्या मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत आपल्या अलिशान पोर्श गाडीने दोघांना उडवलं आणि यात त्यांचा मृत्यू झाला. आणि यात विशेष बाब म्हणजे एवढं सगळं होऊन देखील कोर्टाने याला 12 तासात जामीन दिला आणि तो 300 शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटीवर. हे बघून सर्वांना सलमान खानच्या हिट अँड रन प्रसंगाची आठवण झाली, कारण दोन्ही प्रसंग वेगवेगळे असले तरी फॉर्म्युला मात्र सेमच आहे. तो म्हणजे मारणारा सर्वसामान्य माणूस आहे आणि त्यांना मारणारा दारूच्या नशेत असलेला पैसेवाला माणूस आहे. आणि ह्या दोन्ही केसमध्ये आणखी एक गोष्ट सेम आहे आणि ती म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या मृत्यूची कवडीमोल किंमत करून सर्व यंत्रणांचा वापर करून नशेडी दारुड्या पैसेवाल्या लोकांना वाचवण्याचा केला जाणारा प्रयत्न. मग यावरून एक गोष्ट कायम मनात येते, खरंच सामान्य माणसांचं जीवन इतकं स्वस्त झालंय का की त्यांच्या मृत्यूची काहीच किंमत नाही? खरंच आपली न्याय व्यवस्था एखाद्या सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते का? जी न्याय व्यवस्था 300 शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटीवर या गुन्हेगारांना जामीन देते. खरंच आपल्या देशात पैशाने न्याय विकत घेता येतो का? तर मित्रांनो, चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेची माहिती आणि सर्व प्रश्नांची उत्तरे. मित्रांनो, ही घटना आहे पैशांसाठी आपले इमान गहाण ठेवणाऱ्या पोलीस आणि सरकारी यंत्रणांची. मित्रांनो, ही गोष्ट आहे पैशांसाठी गोरगरिबांच्या मृत्यूच्या कागदांमध्ये अफरातफर करणाऱ्या आरोग्य विभागाची. मित्रांनो, ही गोष्ट आहे आपल्या सर्वसामान्यांच्या मतावर निवडून येऊन त्यानंतर या बिल्डरांच्या चाकरी करणाऱ्या लाचार भ्रष्टाचारी नेत्यांची. आणि मित्रांनो, ही घटना आहे 300 शब्दांच्या निबंधावर जामीन मिळवून देणाऱ्या गरीबाला एक आणि श्रीमंतांना एक असं न्याय देणाऱ्या न्याय व्यवस्थेची. नमस्कार मित्रांनो, 18 मेच्या मध्यरात्री म्हणजेच 19 मेला पुण्यामध्ये एक घटना घडली. एका बाजूला या दिवशी विशाल अग्रवाल या बिल्डरचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल हा आपल्या 10 ते 12 मित्रांबरोबर या पुण्यातील मुंडवा भागातील कोझी पब मध्ये दारू प्यायला बसला होता. इथून दारू प्यायल्याच्या नंतर हे सर्वजण मुंडवा भागातील ब्लॅक पब येथे दारू पिण्यासाठी गेले आणि इतका वेळ दारू पिल्याच्या नंतर हे मद्यधुंद अवस्थेमध्ये दारूच्या नशेमध्ये हा वेदांत अग्रवाल त्याच्या बाप कमाईच्या महागड्या पोर्श गाडीमध्ये बसला आणि भरधाव वेगाने याने गाडी चालवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे आपल्या मोटारसायकलवरून कल्याणी नगरच्या भागातून निघाले होते. आणि हा वेदांत अग्रवाल अतिशय वेगाने आला आणि त्याने या दोघांच्या मोटारसायकलला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मित्रांनो, प्रत्यक्षदर्शी सांगतात की गाडीचा वेग इतका तुफान होता की जेव्हा यांना गाडीची टक्कर झाली तेव्हा हे दूरवर फेकले गेले. आणि मित्रांनो, ही घटना जेव्हा झाली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी ह्या दोघांना बाजूला घेतलं. त्याच्यानंतर काही लोकांनी या मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या दारूच्या नशेमध्ये असणाऱ्या बिल्डरच्या मुलाला गाडीतून बाहेर काढला, त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केला. आणि मित्रांनो, आता जी घटना चालू झाली ह्या घटनामध्ये आता खरी गोष्ट तर ह्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की कसं काय पैशाच्या जोरावरती एखाद्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत होते, कसा काय सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी ही सगळी एकत्र लोक येऊन पैशांसाठी काम करतात. तर ही आपण घटना वाईज बघणार आहे की बघा तुम्ही सर्वसामान्य माणसांना न्याय मिळू नये, ह्या बिल्डरच्या मुलाला कसं काय वाचवता येईल यासाठी ह्या सगळ्या आपल्या यंत्रणा काम करतात. मग ते अगदी पोलीस स्टेशन पासून असो, आरोग्य विभागापासून असो, तर अगदी न्यायालयापर्यंत असो, सगळ्या गोष्टी कशा काय पैशाने मॅनेज केल्या जातात. तर आपण हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप घटना बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये सर्वात पहिली आपण घटना बघणार आहोत की ज्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी या मुलाला गाडीतून बाहेर काढला, चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केला, तर सगळ्यात पहिला प्रयत्न जो केला गेला तो या मुलाला वाचवण्याचा की हा मुलगा ड्रायव्हिंगच करत नव्हता हे दाखवण्याचा. आणि
यासाठी त्यांनी आपला ड्रायव्हर या गाडीवर ड्रायव्हिंग करत होता अशी घटना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षदर्शी लोक जागरूक असल्याच्यामुळे आणि प्रत्यक्षदर्शी संख्या जास्त असल्याच्यामुळे त्यांचा हा कट फसला आणि यामध्ये त्यांच्या ड्रायव्हरला 2 दिवस घरामध्ये कोंडून ठेवल्याची घटना घडली. आणि या घटनेसाठी या मुलाचे आजोबा आणि ह्या विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली. म्हणजे पहिला प्रयत्न काय केला की हा मुलगा गाडी चालवत नव्हता, ड्रायव्हर गाडी चालवत होता, परंतु त्यांचा तो प्रयत्न फसला. त्याच्यानंतर या मुलाला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलीस स्टेशनला नेण्यात आल्यानंतर दुसरा प्रयत्न केला गेला, तो म्हणजे नेत्यांचा दबाव टाकण्याचा. आणि त्याच्यासाठी सरकारी आमदार खासदार असतील किंवा मंत्री असतील यांचा सगळ्यांचा वापर झाल्याची घटना समोर येते. आता ती कालांतराने नावं आपल्या समोर येतील नाही येतील हा भाग विषय दुसरा आहे, परंतु ह्या सगळ्यांचा वापर करून पोलीस यंत्रणावरती दबाव निर्माण करण्यात आला की ही घटना कशी काय मिटवता येईल आणि पुढे ह्याच्यावरती काही कारवाई होणार नाही. आणि ही घटना जर अशी झाली असेल तर ज्या सर्वसामान्य लोकांच्यावर हे नेते मंडळी हे राजकारणी मंडळी निवडून येतात, तर सर्वसामान्यांना न्याय द्यायचा सोडून हे असल्या पैसेवाल्यांच्या आणि बिल्डरच्या मुलाच्या पाठी राहणे पसंत करतात. ही सगळ्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे की 2 माणसांचा जीव गेलाय, परंतु या राजकीय नेत्यांना काय पडलेलं नाहीये. हे राजकीय मंत्री संत्री कोण जेवढे आहेत नेते ते या बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट घडली की याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. तेव्हा हे गुन्हा दाखल करताना ह्याला अल्पवयीन मुलगा म्हणून कशी काय सहानुभूती मिळेल त्याचा प्रयत्न केला गेला. मित्रांनो, या मुलाचं वय 17 वर्ष 8 महिने आहे. म्हणजे हा एकदम सर्वसामान्य गुन्हेगाराप्रमाणे जर याच्यावर गुन्हा दाखल करायचा झाला तर ह्याला फक्त 4 महिने हा अल्पवयीन ठरतो. आणि त्याच्यामुळे ह्याचा जो निकाल आहे किंवा ह्याची जी केस चालते ती बाल न्यायालयामध्ये चालते. आता ह्याला बाल न्यायालयामध्ये हजर करण्यात आला आणि त्याला संपूर्णपणे अल्पवयीनची सगळी कलमं लावण्यात आली. मग ती कशी कलमं लावता येईल, कसा काय त्याला त्यातून सोडता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला. चौथी घटना घडली की ह्याला रातोरात ह्या सर्व कारवाया करून अटक झाल्यापासून 12 तासात ह्याला बाल न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. आणि त्या बाल न्यायालयामध्ये असे कागदपत्र हजर करण्यात आले आणि अशा गोष्टी बनवल्या गेल्या की ह्याला 12 तासात जामीन झाला. या मुलाला 12 तासात जामीन झाला. आणि तिथे जो पहिला ब्लड रिपोर्ट देण्यात आला तो ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह देण्यात आला. म्हणजे ही चौथी घटना आहे की या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने याला जामिनावर सोडला, तो फक्त 300 शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटीवर. आता ह्यावर काय बोलावं हेच समजत नाही. ज्या न्यायालयांकडे ज्या न्यायव्यवस्थेकडे लोक सर्वसामान्य एक आपल्याला न्याय मिळेल या आदरभावाने बघतात आणि त्या न्याय व्यवस्था जर अशा गुन्हेगारांना 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर जर सोडत असतील तर यावर काहीच आपण बोलू शकत नाही. मित्रांनो, ह्याच्या पुढे एक गोष्ट झाली की जेव्हा सोशल मीडियाचा दबाव वाढला, सर्व न्यूजमध्ये घटना येऊ लागली, सर्व विरोधी पक्ष असतील सर्व लोक असतील मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा विरोध केला गेला. त्याच्यानंतर मग असं सांगण्यात आलं की त्याचा ब्लड रिपोर्ट घेण्यात आलाय आणि त्यांचा ब्लड रिपोर्ट आपण पाठवण्यात आलाय. पण नंतर असं समजलं की त्याचा ब्लड रिपोर्ट हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्याच्या नंतर तब्बल 9 तासांनी घेण्यात आला. म्हणजे इथे पण त्याचा लवकरात लवकर कसा ब्लड रिपोर्ट घेण्यात येणार नाही, त्याला कसा काय अवधी दिला जाईल याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे हा 5वा घटना झाली. आता 6वी घटना झाली की त्याचा ब्लड रिपोर्ट जो घेतला होता तो ब्लड रिपोर्टच बदलण्याचा प्रयत्न केला गेला. आणि ब्लड रिपोर्टमध्ये 2 ठिकाणी ब्लड रिपोर्ट देण्यात आले. एक ब्लड रिपोर्ट दिला होता ससूनच्या रुग्णालयामध्ये आणि दुसरा ब्लड रिपोर्ट दिला होता एका दुसऱ्या लॅबमध्ये. आता ससून रुग्णालयामध्ये पुण्यामध्ये ज्या काही गुन्हेगारीच्या घटना घडतात किंवा पुण्यामध्ये ज्या काही घटना घडतात तर त्याचं मेडिकल करण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये दिलं जातं. तर तिथे ससून रुग्णालयामध्ये या बिल्डरच्या लोकांकडून डॉक्टरांना पैसे पुरवून या मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आला. आणि त्या ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी आता ससून हॉस्पिटलचे डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हळणोर आणि अतुल घटकांबळे या तिघांना या हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली. म्हणजे
ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या गेल्या, परंतु 9 तासाच्या नंतर ब्लड रिपोर्ट गेल्याच्या नंतर जो ब्लड रिपोर्ट येणार होता तो देखील बदलण्याचा प्रयत्न केला. हा बदललेला आहे हे समोर आलं, कारण का 2 ठिकाणी ब्लड रिपोर्ट केला होता, तर दुसऱ्या लॅबमधून जो रिपोर्ट आला तो पॉझिटिव्ह आला. आणि त्याच्यामुळे हे ब्लड रिपोर्ट बदलण्याचं जे कारस्थान दाखवण्यात आलं होतं ते संपूर्णपणे सर्वांच्या समोर आलं. मित्रांनो, म्हणजे अशा कित्येक प्रकारे त्या मुलाला आज वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आता जे डॉक्टर अटक केलेत ते डॉक्टर अजय तावरे यांनी म्हणे धमकी दिले की माझ्यावर जर अति प्रेशर केला आणि माझ्यावर जर अति एखादी गोष्ट करण्यात आली तर मी सगळ्यांची नावं सांगून टाकेन. डॉक्टर तावरे, तुम्ही एक दिवशी सांगून टाकाच, म्हणजे सर्वसामान्य लोकांना कळू देतो की ही कोण लोक आहेत जी मेलेल्या लोकांच्या ताळीवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ही अशी घटना बघून ना की क्यू येते आपल्याला की अशा प्रकारची लोक आपल्या आज समाजामध्ये आहेत की 2 लोकांचा हकनाक बळी गेलाय आणि एवढं होऊन देखील लोक त्यांना न्याय द्यायचा सोडून एका दारुड्या नशेडी बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली. आणि यंत्रणा काम कशासाठी करते? पैशासाठी. पैसे मिळणार आहेत बिल्डरकडून म्हणून सगळ्या यंत्रणा एकत्र बसून सगळं काय मिळवण्यासाठी एकत्र आलेत आणि कसं या बिल्डरच्या मुलाला सोडता येईल याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, या घटनेत एक वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की सर्वसामान्य लोक ज्या न्यायालयांकडे, ज्या न्यायव्यवस्थेकडे एक आधार म्हणून बघतात की संपूर्ण घटनेमध्ये आपल्याला तिथे जाऊन एक न्याय मिळेल, परंतु त्या न्यायालयाची एक गोष्ट समोर येते की त्या न्यायालयाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटी आणि शर्तींवर या गुन्हेगाराला जामीन दिला. आता जर न्यायालयांमध्ये या गोष्टी व्हायला लागल्या तर मग सर्वसामान्य लोकांनी जायचं तर जायचं कुठे हा प्रश्न निर्माण झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर जे पूर्वी पार लोक म्हणायचे की तुमच्याकडे पैसा असेल ना तर सगळ्या काही गोष्टी विकत घेता येतात, ते आज कुठेतरी ते शब्द पहिले खोटे वाटायचे, पण आज ही घटना बघितल्याच्या नंतर आज समोर जाणवतं की खरोखर जे म्हणायचे ना पूर्वी की पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, खरोखरच घेता येतात. बाकी मित्रांनो, या गोष्टीचा आपण संपूर्णपणे या सगळ्या यंत्रणांचा निषेध करतो आणि आपल्या वतीनं आपण अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि अपेक्षा करूया की त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल असा संपूर्णपणे या निकालामध्ये या दारुड्या नशेडी मुलाला शिक्षा होईल. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय ह्या गोष्टीबद्दल वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विविध घटना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.